तेंडल्या हा आपल्या मातीतला आणि राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवलेला चित्रपट. मात्र मोठ्या बॅनरच्या स्पर्धेत या चित्रपटाला चित्रपटगृहातून उतरावं लागलं. त्यामुळे आता तेंडल्या आपल्या दारी या उपक्रमातून तो अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचून या चळवळीला बळ देण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशननं पुढाकार घेतला. यासाठी डॉक्टर डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्यातून तेंडल्या या चित्रपटाच्या विशेष खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, प्रसिद्ध क्रीडा समालोचक सुनंदन लेले, अभिनेता भरत जाधव, स्वप्नील राजशेखर, क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, उपाध्यक्ष अभिजित भोसले, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, डॉक्टर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर अजित पाटील, प्राध्यापक अभिजित मटकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत तेंडल्या आपल्या दारी या उपक्रमाच्या पोस्टरचं अनावरण झालं. त्यानंतर रसिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत तेंडल्या चित्रपट दाखवण्यात आला. तेंडल्याची टीम इस्लामपूर परिसरातील अनेक अडचणींवर मात करत त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2023मध्ये या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याशिवाय अनेक पारितोषिकांची लयलूट या चित्रपटानं केली. मात्र तो अपेक्षित प्रमाणात रसिकांपर्यंत पोहोचला नाही. काही कारणास्तव ज्यांना हा चित्रपट पाहता आला नाही त्यांना आता तो स्वतःच्या गावात, शाळेत, संस्थेत, गल्लीत पाहायला मिळणार आहे. निर्माता आणि दिग्दर्शक सचिन जाधव यांनी आम्ही एकत्र येऊन पुढंही एक चळवळ बनणार असल्याचं सांगितलं. प्रसिद्ध क्रीडा समालोचक सुनंदन लेले यांनी तेंडल्या आपल्या दारी ही संकल्पना अतिशय स्तुत्य असल्याचं सांगितलं. अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचवण्याची तरुणाईची ही धडपड साऱ्यांनाच प्रेरणा देणारी आहे. प्रत्येकानं आपापल्या परीनं या चळवळीत योगदान देण्याचं आवाहन सुनंदन लेले यांनी केलं.